नमस्कार, सुस्वागतम. सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता अभिजात लीड फेस्टमध्ये उपस्थित मान्यवरांचं लोकसत्ताच्या वतीने मी कुणाल रेगे सुसंवादक मनपूर्वक स्वागत करतो. या अभिजात लीड फेस्टचे सहप्रायोजक आहेत केसरी टूर्स, विशेष सहाय्यक कौटिल्य मल्टीक्रिएशन आणि CFS. पॉड बाय आहेत कालनिर्णय आणि आउटडोअर पार्टनर आहेत रोनक ॲडव्हर्टायझिंग. एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ दे. रसिको, साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, काव्य, अभिवाचन, परिसंवाद, चर्चा असं सगळं या गेल्या 8 दिवसामध्ये आपण या सगळ्याचा आनंद घेतला आणि या निमित्ताने प्रवासही झाला. मुंबई, ठाणे, मुंबईमध्ये पुन्हा विलेपार्ले, कल्याणला आत्रे रंगमंदिर, काल इथे झाला कार्यक्रम, आजही पुन्हा इथे आणि मग आज सांगता इथेच होईल. या सगळ्या कार्यक्रमांमधला आत्ता जो कार्यक्रम आहे तो नृत्य या विषयाला समर्पित आहे. संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या भावपूर्ण गाण्यांनी मराठी रसिकांना 6 दशकं खेळवून ठेवलं. आपल्याला याची पूर्ण कल्पना आहे. जवळपास 150च्या आसपास भावगीतं, चित्रपट संगीत, संगीत नाटक, बालगीत, मुंबई आकाशवाणी, HMV इतका प्रचंड संगीत संसार त्यांनी केला. अप्रतिम असं सगळं संगीत विश्व त्यांनी उभं केलं. त्यांच्या संगीत प्रवासावरती प्रख्यात कथ्थक नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शका सोनिया परचुरे सहकलाकारांसह आनंदाचे डोही नृत्य तरंग हा अनोखा नृत्यविष्कार सादर करणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यासाठी आधी झाला पाहिजे. सुरेख अशी ही संकल्पना आहे सोनिया परचुरेंची. खळे साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष हे आहे याची तर पूर्ण कल्पना असेल, पण ह्याला आणखीन एक छोटीशी ओली किनार आहे आणि ती अशी आहे की 2011मध्ये खळे साहेब जेव्हा गेले तेव्हा ते ठाण्यात होते. तर हा सगळा जो प्रवास जो आहे त्याचा आनंद आपण घेऊया. त्यासाठी मी या संपूर्ण टीमला विनंती करतो पुढचं जे सादरीकरण आहे ते त्यांनी करावं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्या कलाकारांसाठी. धन्यवाद कोणाल. सादर करीत आहोत सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या सांगीतिक रचनांवर आधारित शरयू नृत्य कलामंदिर निर्मित कार्यक्रम आनंदाचे डोही नृत्य तरंग, आनंदाचे डोही नृत्य तरंग, आनंदाचे डोही नृत्य तरंग.
कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या 75चा कार्यक्रम होता. साहित्य संगीत क्षेत्रातली मोठी मोठी कलावंत मंडळी मंचावर येत होती आणि त्यांना शुभेच्छा देऊन जात होती. खळेसाहेब आले आणि त्यांनी एखाद्या लहान मुलाचा पापा घ्यावा तसा पाडगावकरांचा पापा घेतला. त्यावेळी मोबाईल नव्हते, त्यामुळे जर का मोबाईल असते तर कदाचित त्या फोटोने त्याच क्षणी पृथ्वी प्रदक्षिणा केली असती. पण त्या दिवशीचा फोटोग्राफर हुशार होता, त्याने बरोबर तो क्षण कॅमेरामध्ये बंद केला की पाडगावकरांचा फोटो म्हणजे श्रीनिवास खळे पापा घेत आहेत तो फोटो काढला. नंतर 8 दिवसांनी जेव्हा अल्बम बघत होते पाडगावकर साहेब, तेव्हा ते या फोटोपर्यंत आले आणि थांबले आणि क्षणभर असे त्या फोटोकडे बघत राहिले आणि म्हणाले की आमच्या खळ्यांनी अभंग तुकयाचे हा अल्बम केलेला आहे. माझा पापा घेत आहेत खळे असा फोटो जर का संत तुकोबारायांनी पाहिला असता तर ते असे म्हणाले असते की तुका म्हणे विठू पाही माय बापा, तुका म्हणे विठू पाही माय बापा, शब्दांचा हा पापा सूर घेती, शब्दांचा हा पापा सूर घेती. जसं पुलंनी एका ठिकाणी सांगितलं की नाणी देणारी माणसं मोठी असतातच, नाणी देणारी माणसं मोठी असतातच, पण गाणी देणारी माणसं त्यांच्याही पेक्षा मोठी असतात. कारण नाणी संपून जातात, नाणी संपवायला फार बुद्धी लागत नाही, पण गाणी ही एक गोष्ट अशी आहे की जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे जाते. मला असं नेहमी गमतीने म्हणावं असं वाटतं, म्हणजे तुकोबारायांना पूर्णपणे त्यांचा आदर ठेवून, की त्यांचे अभंग हे अजरामर आहेतच, महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेले आहेत. परंतु त्याला जर का खळे साहेबांची स्वररचना मिळाली नसती तर ते अभंग कदाचित शब्दरूपात आपल्याला तोंडपाठ झाले असतीलच, पण ते गाण्याबरोबर जेव्हा येतात तेव्हा त्याला अधिक 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 हृदय प्राप्त होतात असं मला वाटतं. संत तुकोबारायांचा अभंग, खळे साहेबांचं संगीत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कुमंडलू देह उपचारा, कंथा कुमंडलू देह उपचारा, जाणवी तो वारा अवसरू, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा
1956 साली मुंबई आकाशवाणीवर मुलांसाठी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रोड्युसर म्हणून माया चिटणीस म्हणजे सुप्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांची कन्या यांनी मंगेश पाडगावकरांना सांगितलं की लहान मुलांसाठी कार्यक्रम आहे, तर या लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी एक गाणं तुम्ही मला लिहून द्या, बालगीत ज्याला म्हणतो. तर पाडगावकरांनी सुरुवातीला नकार दिला. ते म्हणाले मी आजपर्यंत असं बालगीत किंवा असा कुठलाही प्रकार लिहिलेला नाही आहे. परंतु त्यांनी इतका आग्रह केला किंवा आज्ञा केली, त्यामुळे पाडगावकर गाणं लिहायला तयार झाले. आणि त्या गाण्याचे शब्द होते, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, रिमझिम रिमझिम तालावरती गाणे अमुचे जुळे. या माया चिटणीस यांनी खूप आग्रह केला म्हणून पाडगावकरांनी गाणं लिहिलं आणि त्या गाण्याला संगीत होतं खळे साहेबांचं. त्यामुळे पाडगावकर नेहमी म्हणायचे की माझा जो प्रवास आहे, गाण्याचा प्रवास आहे, तो खळ्यांच्या स्वरांमुळे सुरू झालेला आहे. आमच्या दोघांचं पहिलं पाऊलच इतकं दमदार पडलं. ह्या माया चिटणीस यांच्यामुळे आमची पहिली भेट झाली आणि नंतर अलौकिक गाणी आमच्याकडून रंगदेवतेनी, रागदेवतेनी आणि काव्यदेवतेनी निर्माण करून घेतली. तर ही जी पहिली भेट आहे पाडगावकरांची आणि खळे साहेबांची, कदाचित त्या टपटप टपटप प्राजक्तांच्या फुलांवरतीच वेगवेगळ्या गाण्यांचे शब्द लिहिले गेले असतील. असंच एक अलौकिक गाणं, पाडगावकर आणि खळे, पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची. पहिलीच भेट झाली, पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची, जादू अशी घडे ही, जादू अशी घडे ही, या दोन लोचनांची जादू अशी घडे. दिसतेस तू समोर, डोळे मिटून घेता, दिसतेस तू समोर, फुलवून पंख स्वप्नी अननाच तात मोर, फुलवून पंख स्वप्नी अननाच तात मोर, झाली फुले सुगंधी, झाली फुले सुगंधी, माझ्या ही भावनाची जादू अशी घडे, जादू अशी घडे, या
वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी, ताऱ्यात वाचतो अन या प्रीतीची कहाणी, या प्रीतीची कहाणी. पहिलीच भेट झाली, पहिलीच भेट झाली, पण ओढती युगांची जादू, अशी घडेही, जादू अशी घडेही या दोन लोचनांची जादू अशी घडेही. काही दिवसांपूर्वीचा एक प्रसंग सांगतो. खळ्यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम एका आजी आजोबांच्या लग्नाचा काहीतरी 40वा का 42वा वाढदिवस होता म्हणून आम्ही करत होतो. 2-4 गाणी झाली, अभंग वगैरे झाल्यावर आम्ही सहज आजी आजोबांना म्हटलं की काही तुमच्या काही फरमाईशी आहेत का, ज्याला म्हणजे खळ्यांचं संगीत असलेलं. तर ज्या आजी होत्या त्यांनी या गाण्याची फरमाईश केली होती, पहिलीच भेट झाली. आता आजींची फरमाईश म्हटल्यावर मी नॅचरली आजोबांना पण विचारलं, आजोबा म्हटलं तुमच्या आवडीचं खळ्यांचं संगीत असलेलं कुठलं गाणं. तर त्याने कागदावर ते गाण्याचा मुखडा लिहून पाठवला. गाणं घ्यायचं तरी पंचायत, नाही घ्यायचं तरी पंचायत. पण आता आजोबांचा मान, कारण लग्नाचा वाढदिवस, तो ते घ्यायला लागलं गाणं. आजीने सांगितलं होतं पहिलीच भेट झाली आणि आजोबांनी सांगितलं होतं लळा जिव्हाळा शब्दाचं खोटे, कुणाकुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही. कधी कधी असं होतं, पण हीच खासियत आहे, खळ्यांनी सगळ्यांसाठी गाणी दिलेली आहेत. कधी कधी काय होतं, संगीतकारांना श्रेय आपल्याला मिळावं किंवा एक असतो की मला क्रेडिट पाहिजे, पण खळे याही प्रांतात सगळ्यांपेक्षा वेगळे ठरले. मुंबई आकाशवाणी केंद्रावरती काहीतरी सकाळी 10:30-11चा सुमार असेल, कविवर्य राजा बढे यांनी खळ्यांना सांगितलं की खळे तुला एक गाणं करायचं आहे, पण याचं श्रेय तुला मिळणार नाही आहे, कारण आकाशवाणीचे जे नियम आहेत, त्यात जे कॉन्ट्रॅक्ट आहे संगीत दिग्दर्शक म्हणून, ते दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने आहे आणि ते येऊ शकत नाही आहेत. पण गाणं तर आज झालं पाहिजे, त्यामुळे हे गाणं तुला करायला पाहिजे. तर खळ्याने अगदी निस्वार्थीपणाने की मला शब्द द्या, श्रेय बिय नंतर बघू आपण, त्याचा काही प्रश्नच नाही आहे. तर ते शब्द घेतले, काही वेळात चाल झाली. जी गायिका आहे तिला बोलवलं तिथे आणि एका प्रवासामध्ये, टॅक्सीतल्या प्रवासात ते गाणं तिला शिकवलं गेलं. आज जिथे मुंबई आकाशवाणी केंद्र आहे तिथून पूर्वी ब्रॉडकास्ट होत नव्हतं, मरीन ड्राईव्ह तिथनं ते होत होतं. तर त्या प्रवासात ती चाल शिकवली गेली. तिथे काय गेल्यावर 1-2-4 वेळा रिहर्सल झाली असेल ती, आणि एका अजरामर लावणीचा जन्म झाला. त्याचं श्रेय खळ्यांना जवळजवळ 6 ते 7 वर्षांनी मिळालं, ज्यावेळी HMVने ती रेकॉर्ड काढली आणि त्यावेळी त्या गायिकेच्या आवाजात ते रेकॉर्ड झालं नाही, ती लावणी रेकॉर्ड झाली लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांच्या आवाजामध्ये. त्यामुळे निसर्गाचा जो आपण म्हणतो ना नियम आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, तर हा अपवाद आहे लावणीचा. कुमुदिनी पेडणेकर यांनी ही लावणी पहिल्यांदा गायली आहे आणि नंतर सुलोचनाताई चव्हाण यांनी गायलं आहे. पण आज ही लावणी म्हटलं की सुलोचनाताईच आपल्या डोळ्यासमोर येतात. खळ्यांना सुद्धा 6 ते 7 वर्षांनंतर श्रेय मिळालेलं आहे. पण अलौकिक लावणी कळीदार कपोरी पाहणं. कळीदार कपुरी पान, कळीदार कपुरी
खळ्यांचं पहिलं पाऊल पडलं तेच इतकं दमदार पडलं. खळेसाहेब नेहमी म्हणायचे की सुरुवात चांगली होणं फार महत्त्वाचं असतं आणि माझ्या आयुष्यात माझी सुरुवात फार छान झाली, कारण माझी पहिली 2 गाण्यासाठी आशाताई भोसले यांनी तयारी दर्शवली. वास्तविक संगीत दिग्दर्शक म्हणून खळ्यांना गदी माडगुळकरांनी नाकारलं होतं, परंतु चाली ऐकल्यावर घट्ट मिठी मारली आणि सांगितलं की चित्रपटाला संगीत दिलंच तर खळे तुम्हीच द्याल. दुर्दैवाने तो चित्रपट येऊ शकला नाही, पण या चित्रपटातली 2 अजरामर गाणी आपल्या रसिकांना मिळाली. त्यापैकी एक म्हणजे गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. वहिनीला नायाला चांदोबाची गाडी, वहिनीला नायाला चांदोबाची गाडी, चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी, चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी, हरणाची गाडी तुडवी गुलाबाची रान, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. आज हे गाणं जवळजवळ 75 वर्षांचे माहिती आहे का. 1950-51च्या सुमारास केव्हा तरी आलेलं इतकं जुनं गाणं. कविवर्य प्रमोद जोशी नेहमी म्हणतात की जुनीच गाणी पुन्हा पुन्हा गात असतं कोणीतरी, जुनीच गाणी पुन्हा पुन्हा गात असतं कोणीतरी, पण तीच गाणी ताजी करून ऐकत असतं कोणीतरी. त्याच जागी प्राण ओसून सूर लावण्यात मजा आहे. शब्द सुरांशिवाय जगणं म्हणजे जीवघेणी सजा आहे. लोणचं मुरत गेलं की त्याची चव वाढत जाते, लोणचं मुरत गेलं की त्याची चव वाढत जाते. सावकाश रिकामे होतात पेले, पण नशा मात्र चढत जाते. काही क्षण स्वतःलाही विसरण्यातच मजा आहे आणि ओतू जाऊन भांड्याबाहेर पसरण्यातच मजा आहे. शब्द सुरांशिवाय जगणं म्हणजे जीवघेणी सजा आहे. अशी सगळी खळेसाहेबांची गाणी. मला असं वाटतं ही सगळीच गाणी आजच्या कार्यक्रमात जेवढी गाणी सगळी सादर होणार आहेत ती श्रवणीय तर निर्विवाद आहेत, पण ती प्रेक्षणीय जर का कोणी केली असतील तर आमची सोनिया परचुरे आणि तिचे काय आपण सगळे खंदेवीर म्हणूया, तर एकदा आमच्या सोनियासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गाण्यामध्ये नृत्य दिसणं, तेच कलावंत वृक्षवल्ली म्हणतात, तेच कलावंत कळीदार तुमच्यापुढे सादर करतात आणि तेच कलावंत गोरी गोरी पान फुलासारखी छान म्हणतात. तर ही जी वेगळी नजर लागते ती सोनियाकडे आहे आणि नृत्याच्या माध्यमातून सुद्धा गाणं रसिकांपर्यंत पोहोचवता येतं. आता ही खासियत झालेली आहे सोनियासाठी, तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सोनिया परचुरेसाठी. खळ्यांचा विषय लय सूर ताल खळ्यांचा अंदाज याविषयी आपण काय बोलणार, परंतु असं एक गाणं आहे की जे जर का आपण ठेक्याचा विचार केला तर ते रूपक तालामध्ये आहे, 7 मात्रांमध्ये आहे. पण या गाण्यामध्ये तुम्हाला रूपक कुठेही ऐकू येत नाही. या गाण्याची सिच्युएशन जर का आपण बघितली तर आई आपल्या मुलाला झोपवते आहे, तर ती तालाचा विचार करेल का, मी समेवर आले का, मी कालातून उठले का, बरोबर या अक्षरावर सम आली का, असा जर का विचार करत बसली तर मुलगा म्हणाल आई तू ते सगळं करत बस, माझा मी झोपतो, तू काही बोलू नकोस माझ्यासाठी. पण हीच खळेसाहेबांची खासियत आहे की ताल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्या मनात सुरू ठेवा. मला इथे रूपक ताल दाखवायचाच नाही आहे, मला इथे काय करायचं आहे तर जे तानं मूल आईच्या मांडीवर झोपलेलं आहे किंवा झोपायचा प्रयत्न करते त्याला आई ज्या लईमध्ये थोपटेल आणि झोपेल ते मला तुम्हाला सांगायचं आहे. पाडगावकरांचे शब्द, खळ्यांचं संगीत, निज माझ्या नंद लाला रे. इथे जे तबलावादक असतील त्यांनी मात्रा मोजाव्यात, ज्यांना गाणं ऐकायचं आहे त्यांनी निज माझ्या ऐकावं. माझ्या नंदलाला
जसा खळेसाहेबांचा प्रत्येक गाण्यात एक खळे टच असतो, तसा या सगळ्या सादरीकरणामध्ये बाकी सगळं तुम्ही पाहिलंच, पण शेवटी हे जे केलं त्याला सोनिया टच होता बरं का. कुठे गेली सोनिया? ये ग. पुढच्या काय गाण्याच्या तयारीसाठी गेले? नाही म्हटलं तुझा जो ये इथे ये. आपण म्हणतो ना काय जे न देखे रवी ते देखे कवी, काय असं आहे तसं गाण्यामध्ये नृत्य फक्त आमच्या सोनियालाच दिसतं. म्हणून तुझा मी जो टच दाखवला जो होता तो, आणि कदाचित सखील समोर बसली असेल म्हणून तुला तसं वाटलं असेल, पण क्या बात आहे. सोनियासाठी एकदा जोरदार टाळ्या. शास्त्रीय संगीतामध्ये एखाद्या रागामध्ये 50 बंदिशी असतात. म्हणजे यमन राग घेतला तर त्यामध्ये 50 बंदिशी कदाचित आत्ता तुमच्यापैकी कितीतरी जण सांगू शकतील. पण त्या सगळ्या बंदिशींचा ताल जरी एकच असेल, समजा त्रितालात असतील सगळ्या बंदिशी, तरी त्या सगळ्या बंदिशींचा मुखडा काही एक नसेल. मुखडा वेगवेगळा असू शकतो, पण खळ्याने असं एक अजरामर गाणं आपल्याला दिलं. या गाण्याचे चारही अंतरे वेगवेगळे आहेत, पण मुखडा एकच आहे. रेल्वे प्रवासात सुचलेलं गाणं कदाचित 4 वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे अंतरे लिहिले गेले असतील, म्हणून ते कदाचित झालं असेल. माहिती नाही नक्की त्या दिवशी खळे पाडगावकर यांच्यामध्ये काय काय झालं, पण 4ही अंतरे एकदम वेगळे. पण ज्याला आपण म्हणजे म्युझिकल नोट्समध्ये असं लँडिंग म्हणतो, मुखड्यावर येणं, तो एकच मुखडा. मी नेहमी म्हणतो की आपल्या मराठी भावसंगीतामध्ये अक्षय तृतीया जर का कोणाला म्हणायचं असेल तर ते या गाण्याला म्हणायला पाहिजे. श्रावणात घन निळा बरसला. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहे गाणं. श्रावणात घन निळा बरसला. बघा तुम्ही, 4ही अंतरे वेगळे आहेत, मुखडा असा. श्रावणात घन निळा बरसला, श्रावणात घन निळा बरसला.
HMBमध्ये जेव्हा खळे साहेब होते तेव्हा डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि श्रीनिवास खळे यांचं असं बोलणं झालं होतं की ज्याप्रमाणे पंडित भीमसेन जोशींना घेऊन खळ्यांनी कितीतरी संत रचना म्हणजे अभंगवाणीसारखे संतवाणीसारख्या रचना झाल्या, तर तसा एक अल्बम डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना घेऊन खळे साहेब करणार होते की आपण अभंग निवडूया आणि काम सुरू करूया. पण आपल्या रसिकांचं दुर्दैव असं आहे की त्यांचं बोलणं झालं आणि 2 महिन्यामध्येच डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं निधन झालं. परंतु खळेसाहेब आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे खळ्यांची खासियत मला अजित परब यांनी सांगितलं की एखाद्या म्हणजे शब्द समोर आले आणि चाल बांधायला सुरू झाली की खळेसाहेबांच्या डोळ्यासमोर काही चेहरा यायचा गायकाचा, की तो जर का गायक नसेल तर ते गाणं रेकॉर्ड करायचं नाहीत. म्हणजे लता दीदींच्या आवाज आपण जे गाणं ऐकतो ना, या चिमण्यानो परत फिरा रे, तर त्या गाण्याच्या आधी असं झालं होतं की लताताईंच्या म्हणजे दीदींच्या तारखाच नव्हत्या, परदेशात काहीतरी कार्यक्रमाला जाणार होत्या. तर खळ्यांनी सांगितलं की दीदी हे गाणं तुम्ही गाणार असाल तरच मी रेकॉर्ड करेन, नाही तर हे गाणं मी कोणाच्याच आवाजात रेकॉर्ड करणार नाही. म्हणजे इतकं त्यांचं एक गणित पक्कं होतं. तसं वारा कांत यांचे शब्द आणि चाल जेव्हा बांधून झाली तेव्हा डॉक्टर वसंतराव देशपांडेच पाहिजेत मला या गाण्यासाठी. नाही तर अभिजात शास्त्रीय संगीत गाणारे कितीतरी गायक त्यावेळीसुद्धा होते जे लय सूर ताल सगळ्यालाच एकदम परफेक्ट होते. पण खळ्यांच्या डोक्यात होतं की इथे वसंतराव देशपांडेच पाहिजेत आणि ते वसंतरावांसाठी थांबले आणि वसंतराव जेव्हा उपलब्ध होते तेव्हा हे गाणं रेकॉर्ड झालं. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. शेडीत पानात बीन थेंब पावसाचे, छेडीती पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, मन कवळा घन घुमतो दूर डोंगरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. त्या गाठी त्या गोष्टी, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, पौर्णिमाच तव नयनी, पौर्णिमाच तव नयनी, भर दिवसा झाली, भर दिवसा झाली, रिम झिमते अमृत ते विकल अंतरात,
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. हातासह सोन्याची सांज गुंफताना गुंफताना हातासह सोन्याची सांज गुंफताना बगळ्याचे शुभ्र तळे मिळून मोजताना बगळ्यांचे शुभ्र तळे मिळून मोजताना कमला परी निसती दिवस उमलुनी तळ्यात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. तू गेलीस सोडून ती, तू गेलीस सोडून ती माळ सर्व धागे. तू गेलीस सोडून ती माळ सर्व धागे. फडफडणे पंखाचे, फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे, शुभ्र उरे मागे. चलते ती तडफडका कधी तुझ्या उरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. भेट आपुली मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की खळे साहेबांनी फक्त पाडगावकरांचीच गाणी केली की काय. परंतु आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की खळे आणि पाडगावकर यांनी 35-40 गाणी केलेली आहेत. परंतु सक्सेस रेशो ज्याला म्हणतो अलीकडच्या भाषेत म्हणायचं झाला तर ती सगळीच्या सगळी गाणी लोकप्रिय झाली. 100% सक्सेस रेशो हा खळे पाडगावकर जोडीचा आहे. परंतु पाडगावकरांनी एकूण किती गीतकारांबरोबर काम केलं तो जर का आकडा पाहिला तर तो 110पेक्षा जास्ती गीतकार त्यांच्याकडे आहेत. 100पेक्षा अधिक गीतकारांबरोबर म्हणजे गाणी केलेले कदाचित अगदी मोजके आपल्याकडे संगीतकार आहेत, त्यापैकी खळे एक असतील. आणि खळ्यांविषयी बोलताना नेहमी असं म्हटलं जातं की त्यांनी फार कमी काम चित्रपटसृष्टीमध्ये केलं, 6 की 8च सिनेमेत इतक्या सगळ्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये. तर त्यांच्याविषयी मला एकदा सांगितलं होतं की ते चित्रपटसृष्टीत इतकं कमी काम त्यांना का मिळालं तर त्यांचा स्वभाव हे कारणीभूत होतं. कारण त्यांची खासियत किंवा त्यांचा स्वभाव असा होता की मी आधी चाली लावून ठेवीन आणि नंतर त्या चालीत बसतील असे शब्द शोधत फिरीन असं मी कधीही करणार नाही. जोपर्यंत माझ्याकडे उत्तम काव्य येत नाही तोपर्यंत मी पेटी हातात घेणार नाही आणि चाल लावणार नाही. त्यामुळे खळ्यांनी इतक्या वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोजकेच चित्रपट केले, परंतु चित्रपट संगीतापेक्षा वेगळं काम त्यांनी इतकं केलेलं आहे 100 गीतकार आणि कवींना घेऊन. त्यापैकी एक असा योग एकमेव खळेत की ज्याने 2 भारतरत्न एकत्र आणले.
ते म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या दोघांना एकत्र आणण्याचं श्रेय खळे साहेबांकडे जातं. पंडित नरेंद्र शर्मा यांचे शब्द, दोन भारतरत्नांचा स्वर आणि खळ्यांचं संगीत, बाजे मुरलिया बाजे. हॅलो हॅलो. विमुख शिखर से धारा ध्याए राधा हरि सम्मुख लाए बांसुरिया हरि सावरिया की राधा गोरी सुनवा रे बाजे मुरलिया बाजे रे बाजे रे मुरलिया बाजे. बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर. होंठ पे माया बिराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. भजंत ताल मृदंग मुरली धुन, भजंत ताल मृदंग मुरली धुन. धा धिलांग धुम किटक तगति गन तननन सुडंग. निरत करत कृष्ण, निरत करत कृष्ण कृष्ण, निरत करत कृष्ण कृष्ण कृष्ण. हरे हरे बांस की बनी मुरलिया, हरे हरे बांस की बनी मुरलिया. मर्म मर्म को छुए अंगुरिया, मर्म मर्म को छुए अंगुरिया. चंचल चतुर अंगुरिया जिस पर धा धत कुम धगिति ता ता दन ता दत ता धत का तुम धगित ता का दन ता 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 धत तुम धगित ता का दन ता 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 धत तुम धगित ता का दन ता 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 ता. चंचल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुंदरिया साजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे धा धगित ता तुम ता.
अधर धरे मोहन मुरली पर ऊंट पे माया बिराजे बाजे रे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे रे मुरलिया धागे दिगे ता दादन ता दत्ता प्रदा धक्का तुंबा धक्का तिरकदा 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 धत्ता प्रदा धक्का तुंबा धक्का तिरकदा तिरकदा धत्ता प्रदा धक्का तुंबा धक्का तिरकदा पीली मुंदरी अंगूरी शाम पीली मुंदरी अंगूरी शाम मुंदरी पर राधा का नाम मुंदरी पर राधा का नाम आकर देखे सुने मधुर स्वर आकर देखे सुने मधुर स्वर राधा गोरी लाजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठ पे माया बिराजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया मनोहर कृष्ण कन्हैया जमुना के तट पे विराजे है मुरलिया धर कानन कुंडल मुरली अधर धर नाचे है तिगदा तिग तिग 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 रे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे भूल गई राधा भरी गगरिया भूल गई राधा भरी गगरिया भूल गए गोधन को सावरिया भूल गए गोधन को सावरिया जाने न जाने ये दो जाने जाने न जाने ये दो जाने जाने अध जग गाजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे हरी गगरिया भूल गई राधा
गरी गगरिया भूल गए गोधन को सावरिया, भूल गए गोधन को सावरिया। जाने न जाने ये दो जाने, जाने न जाने ये दो जाने। जाने अध जग गाजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया बाजे। आजच्या आपल्या प्रायोजकांचे आभार मानूया. सारस्वत बँक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्थात लोकसत्ता अभिजात लिट फेस्ट यांचाही एकदा जोरदार टाळ्या वाजून कौतुक झालं पाहिजे. सहप्रायोजक केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, सहाय्य कौटिल्य मल्टी क्रिएशन्स, सचिन कुसुम रामचंद्र शेलार, कालनिर्णय आणि रौनक ॲडव्हर्टायझिंग कॉम्प्रेहेन्सिव्ह कम्युनिकेशन या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना खळ्यांची अशी अनेक गाणी आहेत जी सोनियाच्या मनात आहेत की ज्याच्यावर नृत्य सादर होऊ शकतं, पण वेळेचं बंधन पाळायचं आणि आज दिवसभर हा कार्यक्रम आहे म्हणून या वेळेत जेवढी गाणी बसवता येतील तेवढी 9-10 गाणी बसवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि वेगवेगळे प्रकार गाण्याचे म्हणजे लावणी झाली, गोरी गोरी पान झालं, अभंग झाला, बगड्यांची माळ फुले झालं, अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी या कार्यक्रमात घ्यायचा सोनियाचा प्रयत्न होता. तर एकदा सोनिया पोरसुरे आणि तिच्या सर्व साथीदारांसाठी आणि कलावंतांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कार्यक्रमाची सांगता संगीत अर्थातच खळ्यांचं आणि जगद्गुरू संत तुकोबाराय यांचा अभंग हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण.
दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा त्याची दान दे गा देवा तुझा न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची तबला साथ स्वप्नील भेसे, संवादिनी सुधांशु खारपुरे, बासरी गंधार भालेराव, पखवाज प्रथमेश तारळकर, गायन धनंजय म्हस्कर केतकी चैतन्य, ध्वनी संयोजन राधा सप्रे, ध्वनी व्यवस्था विनायक चव्हाण, प्रकाश योजना स्वप्नील आगवेकर, कलावंत अर्चना रणदिवे, क्षितिजा भाटे, गायत्री बहुतुले, हर्षिता मोळे, राधिका जैतपाल, ईशा गाडगीळ, नकुल घाणेकर, संकेत आजरेकर, अभिषेक साळवी, विजेत मुळे, आदित्य कदम, चिन्मय जोशी, हर्षद मंडलिक, गायत्री वैद्य, स्वरा जोशी, तनिषा मुळे, सौम्या लेले, निवेदन विघ्नेश जोशी आणि नृत्य दिग्दर्शन सोनिया परसुरे. आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. सगळे धनंजय तुम्ही पण या ना, सगळे सगळे या. विघ्नेश तुम्ही पण मध्ये थांबा, या. रसिको जरा बसा ना, बसा 2 मिनिटं बसा, लगेच असे बाहेर नको पडायला, बसा. आपल्याकडे भैरवीनी कार्यक्रमाची सांगता करण्याची एक पद्धत असते, ती त्यांनी फार छान केली. पण भैरवीनी दिवसाची सुरुवात किती छान होते ते पण त्यांनी दाखवलं. आणि हे जे काय आत्ता जे काही घडलं ना, याला अभिजात म्हणतात. तुम्ही कमाल केलं जे काय केलं ते. तर आता ह्या सगळ्यांचा आपण लोकसत्ताच्या वतीने एक प्रातिनिधिक सत्कार करूया. आणि त्यासाठी मी कौटिल्य मल्टी क्रिएशनचे मनोज चौधरी यांना विनंती करतो, त्यांनी रंगमंचावरती यावं. प्रातिनिधिक सत्कार आपण सोनियाजींचा करूया. या, आपण लोकसत्तातर्फे त्यांना छान पुस्तकं भेट देणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका बाकीच्यांनी, एक छान समूह छायाचित्र आपल्याला घ्यायचं आहे. मी काही पाहुण्यांना पण आमंत्रित करणार आहे. सोनियाजी या, मध्ये या.
2 शब्द तिने बोलावे अशी विनंती. नमस्कार आणि मी अतिशय आभारी आहे लोकसत्ता अभिजात लिट फेस्टिवल गिरीश कुबेर. आणि मी खरं मुलांना सांगते बोलताना पाय हलवू नका, पण मी हलवते कारण माझे थोडे दुखत आहेत म्हणून माफ करा. पण लोकसत्ताचे गिरीश कुबेर आणि हे फेस्टिवल आणि याच फेस्टिवलला ज्या कोणी सहकार्य केलं तर मी मनापासून आभारी आहे. मी प्रामाणिकपणे सांगते, मी मगाशीच मकरंदजींना सांगत होते की जेव्हा जेव्हा लोकसत्तामध्ये कुठल्याही आर्टिस्टची नावं, त्यांचे फ्रंट पेजला फोटोज बघितले की मला नेहमी असं वाटायचं की नृत्य का नाही आहे, क्लासिकल डान्स का नाही आहे, किंवा अनेक कला की पण लोकसत्ता. मी कधीतरी सांगेन ह्यांना की आपणच काहीतरी करूया आणि तुम्ही त्याच्या 15ने 20ने 100 पावलं पुढचं असं हे फेस्टिवल केलं असं मला वाटतं की इतके समृद्ध कलाकार आहेत आणि लोकसत्ता स्वतः इतकं समृद्ध आहे. लोकसत्ताचे वाचक एवढे समृद्ध आहेत ते आज दिसत आहे. म्हणजे पहिलीच भेट झाली की एवढं ठायलयत आहे, पण ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला हे फक्त लोकसत्ताने उपलब्ध केलेल्या मंचावरच होऊ शकतं असं मला वाटतं. आणि मी सर्व माझे विद्यार्थी, सिनियर विद्यार्थी, माझे सगळे सहकलाकार, वादक, गायक या सगळ्यांच्या वतीने आणि खास करून विघ्नेशनी पण अगदी एका मिनिटात तयार झाला आणि त्यामुळे हे सगळं जमून आलं. इट्स अ टीमवर्क आणि मनापासून धन्यवाद. धन्यवाद कुणाल, धन्यवाद. मी सोनियाला विनंती करतो, आता तू मध्ये थांब आणि एक छान असं समूह छायाचित्र घेऊया. हां, या असे सगळे तुम्ही. मनोजी या, तुम्ही पण या. मग मी काही मान्यवरांना इथे आमंत्रित करू, मग एक छायाचित्र घेऊ आणि मग सगळे आपण बाहेर पडूया. नंतर खाली छान सुंदर इतिहास खरा की खोटा या विषयावरती परिसंवाद आहे, त्याचाही आनंद घ्या. हां, सगळं आधी एक फोटो होते मग कर्टन घेऊ. या ना तुम्ही, बाकीचे पुढे या सगळे. यानंतर सोनियाजी आणि मनोजजींना विनंती करतो. अरे या ना सर, मी गिरीश सरांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा कृपया रंगमंचावर थांबा रे, जाऊ नका. या उगीच या म्हणायचं नाही म्हणायचं, या म्हणायचं नाही म्हणायचं, हे प्रामाणिकपणे वाटत नाही म्हणायला. ह्या कार्यक्रमाची जेव्हा संकल्पना तयार होत होती ती चित्र असायलाच हवं, नृत्य असायलाच हवं, सुरुवात एलकुंचवारांनीच व्हायला हवी, हे सगळे चवाले आहेत ना, हे सगळे खूप आग्रह धरत होते आणि हा माझाच आग्रह होता. आपल्या ठाणेकरांना माहिती नाही, सुधीर पटवर्धनांसारखा एक अत्यंत मोठा जागतिक कीर्तीचा चित्रकार आपल्या शहरामध्ये राहतो, ते व्यासपीठावर असायला हवेत आणि सोनिया असायलाच हवी, हा च त्याच्यामध्ये होता. ही जेव्हा संकल्पना 3 आठवड्यात हा सगळा कार्यक्रम आम्ही उभं केलेला आहे. सोनियाला सकाळी मेसेज केला, म्हटलं सोनिया असा कार्यक्रम, म्हणजे तिथं उत्तर आलं आणि तिथं फोन आला की येते आणि मग कार्यक्रम कुठला काय वगैरे, म्हटलं खळे काकांचं असायला हवं. आणि फक्त एक खंत व्यक्त करतो, ती आपण सगळ्यांनी समाज म्हणून लक्षात घ्यायला हवी. मराठी माणसाला दुसऱ्या मराठी माणसाचं मोठेपण तो गेल्याशिवाय कळत नाही. खळे काका जिवंतपणे त्यांची किती उपेक्षा झाली नंतरच्या कालखंडामध्ये, मी सांगायची गरज नाही. तर हा सुद्धा एक मुद्दा या अभिजातच्या निमित्तानं यायला हवा की काय काय आहे, कशावरती आपण प्रेम करायला हवं हे सुद्धा कळायला हवं, हा या मधला विचार होता. आणि सोनियानी ताबडतोब होकार दिला. किती सुंदर कार्यक्रम झाला, म्हणजे आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला, सगळ्यांचे. आणि अर्थातच सोनिया आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार. सोनिया, अतुल हे लोकसत्ता परिवाराचे भाग आहेत, त्यामुळे असं वेगळं असं काही वाटत नाही. हे सगळे त्यांचे विद्यार्थी हे एकंदर लोकसत्ता परिवाराचाच, ज्याला एक्सटेंडेड फॅमिली म्हणतात, विस्तारित कुटुंब आहे, त्यातले भाग आहेत ते सर्व. आणि आपण सर्व मनापासून आभार, धन्यवाद.
यानंतर सोनियाजी आणि मनोजजी आपल्याला विनंती आहे आपण दोघांनी रंगमंचावरतीच थांबावं. 2 मिनटं तुम्ही थांबा. मी काही मान्यवरांना आमंत्रित करतो. खरं तर बरेच मान्यवर इथे आहेत. काही प्रातिनिधिक मान्यवर जे त्यांना मी आमंत्रित करतो. प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने इथे आहेत. मी विजूजींना विनंती करतो त्यांनी कृपया रंगमंचावरती एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. प्रसिद्ध अभिनेते राजन भिसे साहेब इथे आहेत. मी राजनजींना विनंती करतो त्यांनी कृपया रंगमंचावरती यायचं. प्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा कृपया रंगमंचावरती यावं. खूप खूप स्वागत लोकसत्ता लिट फेस्टमध्ये. या संपदाजी खूप खूप स्वागत आहे आपलं. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. सोनिया एकच मिनिट छायाचित्र. हा आता एक छायाचित्र घेऊ आपण. धन्यवाद. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. आणि पुढचा कार्यक्रम मी म्हटलं तसं इतिहास खरा की खोटा यावरती परिसंवाद होईल. खाली तिथे आहे, आपण या. धन्यवाद.